नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यपालांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. दुष्काळ निवारणासाठी सरकार गंभीर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. रब्बी हंगामात 50 पैशांपेक्षा कमी आणीवारी असलेल्या 1050 गावांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती सरकारकडून विधिमंडळात जाहीर. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक चर्चेला पंतप्रधानांचं राज्यसभेत उत्तर. यमुना नदीच्या तीरावर आर्ट ऑफ लिव्हिंगला परवानगी दिली नसल्याची जलस्रोत मंत्रालयाची एनजीटीला माहिती. केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी भाजपा खासदारांनी सक्रिय व्हावं, अमित शहा यांचं आवाहन. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यातल्या धरमशाला सामन्यावर अनिश्चिततेचं सावट. आणि आता सविस्तर वृत्त. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये राज्याला योग्य दिशा देण्यासाठी राज्य सरकारनं अनेक लोकाभिमुख आणि कल्याणकारी निर्णय घेतल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलंय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. त्यावेळी आपल्या अभिभाषणात राज्यपालांनी सरकारची या वर्षातली कामगिरी आणि भावी काळातली वाटचाल यांची माहिती सभागृहाच्या सदस्यांना दिली. जनतेच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं राज्यपालांनी आपल्या भाषणाच्या आरंभीत स्पष्ट केलं. गेल्या 4 वर्षांपासून राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यानं 15,750 गावं बाधित आहेत. त्यासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या 3,049 कोटी रुपये अर्थसहाय्यापैकी 2,536 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत असं ते म्हणाले. 2015 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यांची झळ पोचलेल्यांना सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्र सरकारनं सुधारित केलेले निकष स्वीकृत करून 1 एप्रिल 2015 पासून अंमलात आणण्याची माहिती त्यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीनं हानी झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर 3 महिन्यांचं व्याज माफ करण्याचा आणि पीक कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असल्याचं विद्यासागर राव यांनी सांगितलं. राज्यातल्या अवर्षणग्रस्त भागांमध्ये विजेच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महावितरणला भरीव वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे असं ते म्हणाले. अवर्षणग्रस्त शेतीचं पुनरुज्जीवन करणं हे राज्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि निसर्गानं दिलेल्या पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणं आणि तो शेतीसाठी उपयोगात आणणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विदर्भ मराठवाड्यात शेतीविषयक विवंचना दूर करण्यासाठी 14 जिल्ह्यात निवारण उपाययोजना सरकारनं हाती घेतल्या आहेत. पीडित शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजीही सरकार विविध योजनांद्वारे घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात सुरक्षा वाढवून जनतेचं रक्षण आणि गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी शासनानं केलेल्या कडक उपाययोजना राज्यपालांनी अभिभाषणातून मांडल्या. त्यात तंत्रज्ञान दर्जा वाढीपासून सीसीटीव्ही पर्यंतच्या उपायांचा समावेश होता. राज्यात अपराध सिद्धीचं प्रमाण 36% वरून 52% वाढवण्यात आल्याचं ते म्हणाले. उद्योगांना प्रोत्साहन देणारी नवीन धोरणं सरकारनं आखली असल्याचं त्यांनी सांगितलं. विदर्भ मराठवाड्यात मूल्यवर्धित करात सूट, इलेक्ट्रॉनिक धोरण, नवीन रिटेल धोरण यांचा त्यांनी उल्लेख केला. मेक इन महाराष्ट्र अभियान राज्यासाठी महत्वाकांक्षी उपक्रम असल्याचं ते म्हणाले. रस्ते विकास कार्यक्रम, लोहमार्ग विकास, गतिमान सिंचन, लाभ कार्यक्रम, वीज निर्मिती उपक्रम, विजेच्या पायाभूत सुविधांचं बळकटीकरण यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना विरोधी पक्षाचे सदस्य सरकारविरोधी घोषणा देत होते असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलंय. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहात वंदे मातरम होऊन कामकाजाला सुरुवात झाली.
विधानात पहिल्याच दिवशी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी रब्बी हंगामातल्या 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या 1053 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली। यात अहमदनगरमधल्या 408 तर सोलापूरमधल्या 645 गावांचा समावेश आहे। त्याआधी ज्या 15,747 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती त्या गावांना जमीन महसुलात सवलत, कृषी पंपांच्या वीज देयकात 33.5% सवलत, विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, टँकरची सुविधा तसंच शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचा निर्णय या सवलती देण्यात आल्या होत्या। आता या सवलतींमध्ये अतिरिक्त 2 सवलतींचा समावेश करण्यात आला असून शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती आणि सहकारी कर्जाचं पुनर्गठन या अतिरिक्त सवलती देण्यात येणार आहेत। आज जाहीर करण्यात आलेल्या 1053 दुष्काळग्रस्त गावांनाही या सगळ्या सवलती लागू होणार असल्याचं खडसे यांनी निवेदनाद्वारे सांगितलं। प्रसिद्ध उद्योजक भवरलाल जैन यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव आज सभागृहानं मंजूर केला। भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा आभार प्रदर्शन प्रस्ताव मांडला। त्याचप्रमाणे 2015-16च्या पुरवणी मागण्याही सादर करण्यात आल्या असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। विधानसभेतही राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रब्बी हंगामातील 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या 1053 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली। राज्यपालांनी आज केलेल्या अभिभाषणाबद्दलचा आभारदर्शक प्रस्ताव भाजपाच्या डॉक्टर संजय कुंटे यांनी मांडला। त्याला शिवसेनेच्या विजय औटी यांनी अनुमोदन दिलं। राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2015-16 या सालासाठीच्या सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव यानंतर सभागृहासमोर मांडला। विधानसभेच्या निहाल अहमद, डॉक्टर दौलतराव आहेर, एबी वर्धन, रामभाऊ तेलंग, निळकंठ तथा भाई सावंत, बाबूराव चतुर्भुज, वसंतराव झावरे पाटील, झिना वसावे या माजी सदस्यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर सभागृहाच्या आजच्या दिवसाचं कामकाज संपलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे। संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून सर्व सदस्य सक्रियपणे कामकाजात सहभागी होत आहेत, तसंच कामकाज सुरळीतपणे होत आहे त्याबद्दल आपण विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आभार मानत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधान राज्यसभेत आज उत्तर देत होते। संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सर्व सदस्यांना आवाहन केलं होतं। त्याचा उत्तम परिणाम झाला असल्याचं पंतप्रधान म्हणाले। राष्ट्रपतींचं अभिभाषण सर्वसहमतीनं मंजूर करण्यात यावं असंही त्यांनी सांगितलं। राष्ट्रपतींच्या दूरदृष्टीवर आपल्याला विश्वास असल्याचंही पंतप्रधान म्हणाले। दिल्लीत यमुना नदीच्या तीरावर आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या कार्यक्रमाच्या परवानगीचे पडसाद आज राज्यसभेत उमटले। शून्य प्रहरात संयुक्त जनता दल आणि काँग्रेस सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला। मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्याबाबत सभागृह नेते आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आक्षेप घेतला। संसदेच्या चालू अधिवेशनात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी भाजपा खासदारांनी सक्रिय व्हावं असं आवाहन पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केलंय। भाजपा संसदीय पक्ष बैठकीत त्यांनी हे आवाहन केलं। अर्थसंकल्पात समाजातल्या सर्व घटकांसाठी काही ना काही तरतुदी असून जनतेपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्यासाठी खासदारांनी भूमिका बजावली पाहिजे असं शहा यांनी स्पष्ट केलं। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून त्या पार्श्वभूमीवर हे आवाहन महत्त्वाचं मानलं जातंय। बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली। कर्जदाराला दिलेल्या प्रत्येक पैशाची वसुली बँकांनी केलीच पाहिजे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। बँकांची ही केवळ कायदेशीरच नव्हे तर नैतिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले। थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांकडून होणाऱ्या सर्व प्रयत्नांना सरकारचं पाठबळ मिळेल असं आश्वासनही त्यांनी दिलं। परदेशातून काळा पैसा देशात परत आणताना कोणत्याही प्रकारची क्षमायोजना राबवलेली नसून अशा लोकांकडून जबर दंडाची वसुली होत असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली। ते काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रदर्शन प्रस्तावावरच्या चर्चेत बोलत होते। काळ्या पैशाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं। काळा पैसा परत आणण्याची प्रक्रिया कायद्यानुसार होत असून न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यावर सर्व संबंधितांची नावं उघड होतील असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी इशरत जहा प्रकरणावरून तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली। राजकीय कारणांसाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं प्रतिज्ञापत्रात बदल करून देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड केली असा आरोप जेटली यांनी केला।
दिल्लीमध्ये यमुना नदीच्या काठावर आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीनं आयोजित विश्व सांस्कृतिक उत्सवाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी झाली। लवादासमोर कालही सुनावणी झाली होती। नदी काठावर हा कार्यक्रम घ्यायला आपण परवानगी दिली नव्हती असं जलस्रोत मंत्रालयानं हरित लवादासमोर स्पष्ट केलं। पर्यावरण मंजुरी संदर्भात प्रतिज्ञापत्र न सादर केल्याबद्दल लवादानं पर्यावरण आणि वन विभागावर ताशेरे ओढले। तसंच दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीनं नदीत रासायनिक पदार्थ टाकायची परवानगी चाचपणीशिवाय कशी दिली असा सवालही लवादानं उपस्थित केला। 11 ते 13 मार्चच्या काळात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नसल्याचं राष्ट्रपती भवन सूत्रांनी सांगितलं आहे। यापूर्वी या कार्यक्रमाच्या समारोपाला राष्ट्रपती उपस्थित राहणार होते। सार्वजनिक बँकांनी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज मल्ल्या यांना नोटीस बजावली। मल्ल्या यांना देशाबाहेर जाण्यापासून प्रतिबंध करण्याची मागणी करणारी याचिका सार्वजनिक बँकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। मात्र मल्ल्या देश सोडून गेले असल्याची माहिती महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली। त्यावर मल्ल्या यांना त्यांच्या राज्यसभेच्या ईमेल आयडीच्या माध्यमातून लंडनमधल्या भारतीय दूतावासाकरवी नोटीस बजावायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली। मल्ल्या यांनी स्टेट बँक ऑफ इंडियासह 17 बँकांचं कर्ज थकवलं आहे। त्यावर मल्ल्या यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना तसंच कर्जाची थकबाकी असतानाही त्यांना कर्जाचं वितरण का करण्यात आलं अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयानं आज केली। मध्य प्रदेशात भोपाळ इथं इंजिनात बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाचं विमान राजा भोज विमानतळावर तातडीनं उतरवावं लागलं। हे विमान भोपाळहून मुंबईकडे निघालं असताना ही घटना घडली। या विमानातले सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं वृत्त आहे। महाराष्ट्र सदन आणि इतर घोटाळा प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयानं समन्स बजावलं आहे। भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी भुजबळ यांना 14 मार्चला हजर राहायचे निर्देश देण्यात आले आहेत। या तारखेला त्यांचा जबाब नोंदवला जाईल अशी शक्यता आहे। या प्रकरणात भुजबळ यांचे पुतणे समीर यांना गेल्या महिन्यात अटक झाली आहे, तर गेल्या महिन्यातच भुजबळ यांचा मुलगा पंकज यांची याच प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे। सक्तवसुली संचालनालयानं भुजबळ यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आतापर्यंत 2दा छापे घातले आहेत। भारतीय शेती अन्नधान्याच्या उत्पादनात अग्रेसर असली तरी आपल्याला कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनावर भर देण्याची गरज आहे असं मत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलं। ते काल मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते। शेतकऱ्यांना खतांच्या रकमेसाठी थेट लाभ हस्तांतरण सुविधा देण्याचा अर्थसंकल्पातला निर्णय स्वागतार्ह असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात 500हून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि हजाराहून अधिक उपकृषी उत्पन्न समित्या असून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत। या सर्व नियमांना एका चौकटीत बसवणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास जलद गतीनं व्हावा, तसंच हा तपास पूर्ण झाल्याशिवाय सत्र न्यायालयात आरोप निश्चिती करू नये या मागणीची याचिका पानसरे कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती। त्याची सुनावणी येत्या 28 मार्चला होणार आहे। त्यामुळे सत्र न्यायालयातली सुनावणी तहकूब करण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे काल न्यायालयात करण्यात आली। त्यानुसार सत्र न्यायालयात या खटल्याची पुढची सुनावणी 29 मार्चला घेण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं। मात्र या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन मिळावा असा अर्ज त्याच्या वकिलानं दाखल केला। त्यावर 14 मार्चला सुनावणी होणार आहे। नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुरन्स फायनान्शियल सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह या संघटनेच्या वतीनं मुंबईत आझाद मैदान इथं काल धरणं आंदोलन करण्यात आलं। गेल्या काही वर्षांपासून फायनान्शियल सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीही कारण न देता सेवेतून कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर इंगोले यांनी यावेळी केली। ध्रुपद गायकी म्हणजे गायनाचा पाया असं असतानाही हल्ली ध्रुपद गायकीच मागे पडली आहे अशी खंत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित बबनराव हळदणकर यांनी पुण्यात व्यक्त केली। पुण्यातल्या गानवर्धन संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा पंडित त्र्यंबकराव जानोरीकर संगीत भूषण पुरस्कार पंडित हळदणकर यांच्या हस्ते ज्येष्ठ ध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांना काल प्रदान करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। हा पुरस्कार म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा सन्मान आहे अशा शब्दात डागर यांनी आपल्या भावना व्यक्त केला। यावेळी गायकी डागर घराण्याची हा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला।
मध्य भारतातली मातेच्या दुधाची पहिली पेढी अमरावती इथं सुरू करण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या वतीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या पेढीच्या उद्घाटन कार्यक्रमाला डॉक्टर अरमेडा फर्नांडिस उपस्थित होते. फर्नांडिस यांनी 26 वर्षांपूर्वी मुंबईतल्या सायन रुग्णालयात देशातली दुधाची पहिली पेढी सुरू केली. मातेचं दूध नवजात बाळासाठी अमृत असतं, मात्र काही परिस्थितीत ते उपलब्ध होऊ शकत नाही आणि मातेच्या दुधाची तंतोतंत बरोबरी करू शकणारं कृत्रिम दूध बनवता येत नाही. त्यामुळे अशा पेढ्यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं फर्नांडिस यांनी यावेळी सांगितलं. पेढीकरता दुधाचं दान करण्याचं आवाहन प्रकल्प संचालक डॉक्टर सुभाष यादव यांनी यावेळी केलं. 25 से 30% बच्चे अभी भी बिना माँ के दूध के रहते हैं, जिनको माता का दूध नहीं मिलता। रीजन है कि माता डिसोन कर देती है, माता की डेथ हो जाती है, माता को बीमारी हो जाती है। माताओं से ये रिक्वेस्ट है कि आप ये सोचिए, ऐसा कल्पना कीजिए कि आपके अपने बच्चे को अगर दूध नहीं मिले तो कैसा होगा। ऐसा सोच के देखिए, आप अगर जो चीज आपको जिसकी कोई आपके बच्चे के लिए कमी नहीं पड़े, ऐसी चीज को दान करेंगे तो बहुत अच्छी है। सभी लोगों से रिक्वेस्ट है कि वो डोनेट करें और इसको प्रोजेक्ट को आगे बढ़ाएं। राज्यातल्या ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी संपूर्ण राज्यात वसतिगृह सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरात लवकरच वसतिगृह सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 125वे जयंती वर्ष आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून काल मुंबईत बोरिवली इथं पहिल्या वसतिगृहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. महिलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. त्याबरोबरच पंतप्रधानांच्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत महिलांना उद्योग क्षेत्रातही गुंतवणुकीसाठी विशेष अनुदान दिलं जातंय असं ते म्हणाले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं गरजेचं असून ग्रामीण आणि शहरी भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय विभाग तत्परतेनं आणि पारदर्शकपणे काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या कोथरूड इथल्या बालशिक्षण सभागृहात साहिर लुधियानवी पुरस्कार सोहळा काल झाला. ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. साहिर यांच्या गाण्यांमुळेच आपल्याला जगण्याची उमेद मिळाली आणि आपलं आयुष्यच बदलून गेलं असं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. महिला दिनाचं औचित्य साधत साहिर लुधियानवी यांच्या गाण्यातली ती हा कार्यक्रम देशमुख यांनी यावेळी सादर केला. दरवर्षी बलराज साहनी फाउंडेशनच्या वतीनं सांस्कृतिक आणि रंगभूमी क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. गाढी नदी 4 शतकांहून अधिक काळ पनवेलकरांची तहान भागवत आहे. मात्र या नदीत सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांमधलं दूषित पाणी सोडलं जात असल्यानं नदीचं अस्तित्व धोक्यात आलंय. पनवेल शहराला गाढी नदीतून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात नदीचं पात्र कोरडं होत असलं तरी गाढी नदीमुळे या परिसरातल्या 97 विहिरींमध्ये वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असतो. आता थेट नदी आणि विहिरींच्या पाण्याचा फारसा वापर होत नसला तरी या नदीवर बांधलेल्या गाढेश्वर धरणातून शहराला पाणी पुरवठा होत आहे. नदी किनारी भराव टाकून केली जाणारी बांधकामं, वाढतं प्रदूषण, डेब्रिजचा भराव आणि अतिक्रमणांमुळे नदीचं पात्र अरुंद होत आहे. 15-20 वर्ष झाली ही नदी एक प्रदूषणयुक्त नदी झाल्यासारखी एक सगळ्यांना वाटते. या संदर्भात आम्ही अनेक स्थानिक प्रशासन किंवा अनेक पदाधिकाऱ्यांना निवेदनं देऊन ती नदी चांगली करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी खूप योजना दिलेल्या चांगल्या, पण त्याचा कुठेही परिणाम झालेला दिसत नाही किंवा तसा स्थानिक प्रशासनाकडनं फीडबॅक आम्हाला मिळालेला नाही किंवा तो जरी मिळाला नसला तरी ही जी नदी आहे तर ती चांगली होण्यासाठी कुठे प्रयत्न झाल्याचे पण दिसत नाही. खूप कचरा वगैरे आहे, हेच बोरिंग हे ते काढतात आणि पाणी देतात, त्याच्यामुळे दुष्परिणाम होतात, मच्छर होतात. हे सरकारने लक्ष घालायला पाहिजे. पनवेलकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या या नदीचं अस्तित्व संपुष्टात येत असून त्यामुळे पूर्ण शहराचं अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. या समस्येवर लवकरात लवकर उपाय योजले नाहीत तर भविष्यात पनवेलकरांना पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरं जावं लागेल. जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा एक स्तुत्य उपक्रम असून या कामात भ्रष्टाचार होता कामा नये असं मत जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं. वाशिम जिल्ह्यातल्या तामसी इथं लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शेततळ्यांची राजेंद्र सिंह यांनी काल पाहणी केली. त्यावेळी झालेल्या जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतात चर खोदून पाणी अडवलं तर हे पाणी सोबत जाणाऱ्या मातीलाही अडवतं आणि हेच जलयुक्त शिवार अभियानाचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं काल मुंबईत आझाद मैदान इथं धरणं आंदोलन केलं। महिला कर्मचाऱ्यांनी काळ्या साड्या परिधान करून यावेळी सरकारचा निषेध केला। शिक्षकांना दिलं जाणारं 5,000 रुपये आणि मदतनीसांना 2,500 रुपयांचं मानधन अपुरं आहे। तसंच गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी विनावेतन काम करत आहेत, त्यांना इतर राज्यांपेक्षा जास्त मानधन मिळालं पाहिजे। राज्य कर्मचाऱ्यांसारख्या सुविधाही मिळाल्या पाहिजेत अशी मागणी सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी यावेळी केली। अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगन आणि मिसिसिपी या राज्यांमध्ये विजय मिळवत आपली आघाडी वाढवली आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांची दावेदारी आणखी भक्कम झाली आहे। दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षात बर्नी सॅन्डर्स यांनी मिशिगन राज्यात विजय मिळवत चुरस वाढवली, मात्र मिसिसिपीमध्ये विजय मिळवत हिलरी क्लिंटन यांनी त्यांची आघाडी वाढवली। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये मतदारांची पसंती विचारात घेण्याची प्रक्रिया राबवली जाते आणि त्या आधारे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष आपले अध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करतात। थायलंडचे उपपंतप्रधान जनरल थानासाक प्रतिमा प्रकोण यांनी काल मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट दिली। पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला दोन्ही देशांमध्ये उत्तम संधी असून या क्षेत्रात भारत आणि थायलंड परस्परांच्या सहकार्याने उत्तम प्रगती करू शकतात असं त्यांनी यावेळी सांगितलं। दूरदर्शन केंद्रामधलं तंत्रज्ञान उत्तम असल्याचं ते म्हणाले। दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी थायलंडच्या उपपंतप्रधानांचं स्वागत केलं आणि सह्याद्री वाहिनीबद्दल माहिती दिली। यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। थायलंडचे उपपंतप्रधान मुंबईच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी काल फिल्म्स डिव्हिजनलाही भेट दिली। आयसीसी टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला होणाऱ्या सामन्यावर अनिश्चिततेचं सावट कायम आहे। पाकिस्तान क्रिकेट मंडळानं काल अखेरच्या क्षणी सुरक्षेच्या कारणावरून त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात रवाना व्हायला परवानगी नाकारली। त्यामुळे धरमशाला इथं हा सामना होण्याची शक्यता धूसर झाली आहे। त्याऐवजी हा सामना कोलकाता इथं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीला कालपासून नागपुरात सुरुवात झाली। या स्पर्धेत काल ब गटातल्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेनं हाँगकाँगवर 14 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्ताननं स्कॉटलंडवर विजय मिळवला। आज धरमशाला इथं बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यात पहिला सामना, तर आयर्लंड आणि ओमान यांच्यात दुसरा सामना खेळवला जाणार आहे। स्पर्धेतले सुपर 10 सामने 15 मार्चपासून सुरू होणार आहेत। भारत यंदा प्रथमच टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे। या वर्षातलं पहिलं खग्रास सूर्यग्रहण आज झालं, मात्र भारतामध्ये ठराविक भागात काही काळच हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपात पाहता आलं। भारतात बहुतांश ठिकाणी सूर्योदयापूर्वीच या ग्रहणाला सुरुवात झाली, त्यामुळे देशाच्या ईशान्य आणि पूर्व भागातच काही ठिकाणी हे ग्रहण दिसलं। दक्षिण आशियाई आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या देशांमध्ये खग्रास स्वरूपात हे ग्रहण दिसलं। सुरुवातीच्या टप्प्यात हे ग्रहण इंडोनेशियामध्ये पाहता आलं, त्यासाठी मोठ्या संख्येनं खगोलप्रेमी इंडोनेशियात उपस्थित होते। हवामान वृत्त। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यपालांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। दुष्काळ निवारणासाठी सरकार गंभीर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन। रब्बी हंगामात 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या 1050 गावांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती सरकारकडून विधिमंडळात जाहीर। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक चर्चेला पंतप्रधानांचं राज्यसभेत उत्तर। यमुना नदीच्या तीरावर आर्ट ऑफ लिव्हिंगला परवानगी दिली नसल्याची जलस्रोत मंत्रालयाची एनजीटीला माहिती। केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी भाजपा खासदारांनी सक्रिय व्हावं, अमित शहा यांचं आवाहन। आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यातल्या धरमशाला सामन्यावर अनिश्चिततेचं सावट।
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.